ग्रामपंचायतला कुलूप लावण्यासाठी मी गेले 2 महिन्यापासून प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायत बसवंतवाडी, मी भोसले शिक्षक आहे. तर ग्रामपंचायतला मी गेल्या 2 महिन्यापासून ग्रामसेवक मॅडमला गावातले 2 बोर आहेत ते बोर दुरुस्ती करण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. पण ग्रामसेवक मॅडम आणि सरपंच कसल्याही प्रकारचे माझ्या अर्जाला दखल देत नाहीत. त्या संदर्भामध्ये मी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार साहेब, BDO साहेब, सभापती साहेब यांना वारंवार मी दखल देऊन देखील माझी अर्जाची कसल्याही प्रकारची त्यांनी दखल घेतली जात नाही. यासाठी मी 29 ऑगस्ट पासून ग्रामपंचायतला कुलूप लावणार आहे. या संदर्भामध्ये 24 तारखेला पहिलं निवेदन दिलेलं होतं, दुसरं निवेदन आज दिलेलं आहे. 29 ऑगस्ट रोजी मी ग्रामपंचायतला कुलूप घालत आहे. मागणी काय काय? पाण्याची टंचाई आहे, त्या संदर्भामध्ये 2 बोर आहेत, ते बोर फक्त दुरुस्त करा यासाठी मी प्रयत्न करत आहे. गेली 2 महिने झालं. तर ग्रामसेवक मॅडमला मी सातत्यानं बोलला असता, ग्रामसेवक मॅडम सरपंचाचं नाव सांगते, सरपंचाला बोलला असता, सरपंच तुम्हाला मी भाषा दाखवतो सरपंचाची, आरतुऱ्याची कसली भाषा वापरली जाते. आज ग्रामसभा या परिस्थितीमध्ये घेतली गेली की प्रशासकीय अधिकारी देखील नाही तरी त्यांनी ग्रामसभा घेत आहेत. हे बघा भाषा कुठल्या पद्धतीची वापरली जाते. सर्वसाधारण माणसं आम्ही जर त्यांना प्रश्न विचारलो तर या पद्धतीची आरेरावीची भाषा त्यांनी मला बोलली जाते. आता तुम्ही अर्ज 2 महिन्यापासून 2 दिवसातच पूर्ण करू, 2 दिवसात पूर्ण करू. 2 महिने झालं, 2च दिवस यांची उजळतच नाही. 2 महिने वरिष्ठांना तक्रार देणार नाही या संदर्भात? हो दिलेले आहे. BDO साहेबांना पण तक्रार दिली आहे, सभापतीच्या कानावर घातले, आमदार साहेबांच्या कानावर देखील हा मुद्दा घातलेला आहे.